नमस्कार, माझं नाव पंकज पंचालिया. मला पहिल्यांदाच आलोय. तसं जोडल्या मी पण 2018 पासून आहे, कथा वाचणार होतो. फक्त आज एक सिम्बॉल म्हणून मी माझ्या आईची बांगडी घालून आलोय. की आपल्याकडे एक म्हटलं जातं की बापाची चप्पल आल्यावर पोरगं मॅच्युअर झालं, पण आईची बांगडी आल्यावर सुद्धा पोरगं मॅच्युअर होऊ शकतं. तर एवढं मला दाखवण्यासाठी तितक्या लांबी आलोय खरं तर, असं मला म्हणायचं आहे. आणि जेंडर इक्वॅलिटी इथं तर संमिश्रमध्ये तर ते प्रायोरिटीवरच आहे जेंडर इक्वॅलिटी. आणि विशेष म्हणजे आशिष शेलार ज्या सरकारमध्ये आहे त्या सरकारचे विशेष करून मी जाहीरपणे आभार मानेल की 377 तुमच्याच काळात पास झालाय. तुमचंही विशेष कौतुक, तुम्ही समोर आहात म्हणून आहे. असं आम्ही टीकाही करतो, पण तुमचं खरंच कौतुक सर की 377 हा भाजपच्या काळात पास झालेला आहे. सावंत साहेब आहेत, नगरमध्ये अनेक क्रांतिकारक निर्णय घेतले साहित्य संमेलनाला. तुमचे खरं सर आभार. वैभव छाया, डॉक्टर रेवत, या सगळ्यांचे आभार. आणि मला एक साध्या माणसाला इथं बोलवलं आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सगळ्यांचे आभार. धन्यवाद. जय भीम. थँक्यू.